मोदीने गावांचं जे सांडपाणी आहे जे इथं पाण्यात जे सोडलं जातं तर त्या पाण्याचा त्यांनी व्यवस्थित विल्हेवाट लावली पाहिजे का, जेणेकरून पाणी नदीच्या पात्रात आलं नाही पाहिजे बाबा. जेणेकरून आलं तर ते स्वच्छ कसं होऊन येईल याचा त्यांनी विचार केला पाहिजे का, जेणेकरून या पाण्याचा वास नाही आला पाहिजे. आणि हे पाणी जे आहे हे पाण्याचा सगळ्यांनाच उपयोग झाला पाहिजे बाबा, एवढीच माझी अपेक्षा राहील. याचा नेते लोकांनी याची दखल घ्यावी बा, एवढं मी सांगू शकतो, बाकी दुसरं काही नाही. मजा येते, याच्यासारखा आनंद कुठेच नाही, स्वर्गात सुद्धा याच्यासारखा आनंद नाही. नाणेगाव अशा पवित्र ठिकाणी जन्म झाला हेच मोठं भाग्य आहे आम्हाला. का इतकं सुंदर नदीचं पात्र आम्हाला भेटलंय, असा आनंद तुम्ही कुठे गेला तर कुठेच मिळणार नाही. सकाळीच आम्ही फक्त लांबून बघायचो, मुलं आंघोळ करताय, आम्ही वॉकिंगला जायचो. पण जेव्हा स्वतः आम्ही त्याचा अनुभव घेतला इतकं सुंदर वाटलं, एकदम अप्रतिम असं. म्हणजे इतका आनंदाला परिवार नाही असं म्हणलं तरी काय हरकत नाही. आणि लहान लहान मुलांचं ते उत्साह पाहून खूपच अभिमान वाटतोय का आपल्या गावामध्ये बाहेरून मुलं येऊन इतका आनंद घेत आहे आणि प्रशिक्षण घेत आहे. बाहेर गेलं तर इतका खूप मोठा खर्च आहे, पण इथं सर्व मोफतमध्ये त्यांना भेटतंय. असा मला आपल्या गावचा नाणेगावचा खूप मोठा गर्व आहे. निसर्गाचा आनंद घेताना इथे एक वेगळीच मजा येते. आणि खरं सांगायचं झालं तर आमच्या शेजारी असलेले बगूर हे विनायक दामोदर सावरकर यांचं गाव. आणि ते सावरकर आपण पुस्तकात वाचलेलंच आहे, ते खाडी पोहून आले होते, तर ही नदी काही नाही. त्याच्यामुळे इथले असलेले सर्व लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक असतील खूप आनंदाने आणि उत्साहाने ते पोहतात आणि आपला दिवसभराचा जो ताण तणाव असतो तो कमी करण्याचा प्रयत्न करतात. तरी हा उन्हाळा तर आता संपतच आला आहे, तर पुढच्या उन्हाळ्यात अजून आम्हाला सुखसोयीची थोडीशी गरज आहे. कपडे चेंजिंग करण्यासाठी काही मुली पण येतात, त्याच्यासाठी थोडा रूम काढला. नाणेगाव ग्रामपंचायत म्हणलं तर उत्कृष्ट काम असलेल्या या पायऱ्या आणि त्यांची जी पद्धत आहे काम करण्याची उत्कृष्टच आहे, पण थोडासा चेंजिंग रूम असता तर अजून झाला असतं. नाणेगाव दारणा नदीच्या काठी वसलेले नाणेगाव आहे. इथूनच जवळ 2-3 किलोमीटर बगूर आहे. बगूरमध्ये विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. त्यांनाही आपल्या दारणा नदीचा वारसा लाभला. मुलं चांगले शिकले. आज आनंद इतकाच वाटतो का जर आपली दारणा